संसार सुरळीत होता, पण मनीषाचं मन अस्वस्थ होतं. त्या दिवशी दुपारी 12 डिसेंबरच्या दुपारी गावातली लोक दुपारच्या जेवणानंतर झोपली होती. रस्ते ओस पडले होते. याच वेळेत मनीषा तिच्या घरात एकटीच होती. नवरा कामावर, शेजारी पाजारी आपापल्या कामात व्यस्त. तेवढ्यात घरासमोरून एक भंगारवाला गेला. हातात जुनी पिशवी, अंगावर फाटकी कापडे, उन्हात भाजलेला चेहरा. तो ओरडत होता, भंगार आहे का? लोखंडी, प्लास्टिक, कागद द्या. मनीषाने दार उघडलं. तिच्या मनात आधीच अस्वस्थता होती. तिने भंगारवाल्याला घरात बोलवलं. घरात बोलावून कडी लावली आणि काहीतरी जी कोणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं. वासना आणि पैशाचा सौदा. मनीषाने त्या भंगारवाल्याला थेट सांगितलं, मी तुला 2,000 रुपये देते, पण तू माझ्यासोबत शरीर संबंध ठेव. एक भंगारवाला जो दिवसभर घाम गाळून 50-100 रुपये मिळवतो, त्याच्यासाठी 2,000 रुपये म्हणजे मोठी रक्कम. त्याला पैसाही मिळणार आणि शरीरसुखाचाही मोह पडणार. तो लगेच तयार झाला. घरात दोघेही जवळ आले. काही वेळ सुखाचा खेळ चालला, पण मनीषाच्या गळ्यात सोन्याची चेन होती. भंगारवाल्याची नजर त्या चेनवर खेळली. 2,000 रुपये वेगळे, पण ही सोन्याची चेन मिळाली तर अजून बरं, असा विचार त्याच्या डोक्यात आला. तो चेन हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला. मनीषाला समजलं की त्याची नजर पैशावर नाही, तर तिच्या गळ्यातल्या सोन्यावर आहे. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. मनीषा विरोध करत होती, किंचाळायचा प्रयत्न करत होती, पण त्या भंगारवाल्याने तिचा गळा दाबला. काही सेकंदात मनीषाचा श्वास गुदमरून जमिनीवर कोसळली. तिचा मृत्यू झाला. घरात शांतता पसरली. ती स्त्री नग्न अवस्थेत निश्चित पडून राहिली. भंगारवाल्याने चेन हिसकावली आणि घाईघाईत घराबाहेर निघून गेला. संध्याकाळी 5च्या सुमारास शेजाऱ्यांना संशय आला. दुपारपासून मनीषा बाहेर आली नव्हती. दार वाजवलं, पण प्रतिसाद नव्हता. तेव्हा त्यांनी घरात डोकावलं आणि एक धक्कादायक दृश्य पाहिलं. मनीषा नग्न अवस्थेत पडली होती. तिच्या गळ्यावर ओरखडे होते आणि ती मृत अवस्थेत होती. गावभर खळबळ उडाली. लगेच पोलिसांना कळवण्यात आलं. लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. PM रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की तिच्यावर अनैतिक संबंधाची चिन्ह आहेत आणि तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. घराभोवती CCTV कॅमेरे तपासले गेले. त्यात तो भंगारवाला घरात जाताना दिसला. पोलिसांनी काही तासातच त्याला अटक केली. चौकशीदरम्यान सुरुवातीला तो नाकारत होता, पण पोलिसांनी कडक चौकशी केली तेव्हा त्याने सगळं कबूल केलं. पैशासाठी गेलो होतो, शरीरसुखासाठी तयार झालो, पण नंतर सोन्याची चेन दिसली आणि लोभ झाला. झटापटीत तिचा गळा दाबून गेला. शिकवण. ही घटना सगळ्यांसाठी एक धक्का आहे. पैशाने भरलेलं घर असूनही चुकीच्या वासनांधी इच्छेमुळे एका स्त्रीने आपला संसार, आपला जीव गमावला. एक गरीब भंगारवाला, ज्याला सहज पैसे मिळाले होते, पण लोभाच्या नादात खून करून बसला. ही फक्त गुन्हेगारी घटना नाही, तर माणुसकीला काळिमा फासणारी कथा आहे.